नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, सर्वांनाच माहीत आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र हे चालू झालेले आहेत. तर रामनवमीपर्यंत हे चैत्र नवरात्र असणार आहेत. म्हणजे 9 ते 17 एप्रिलपर्यंत हे नवरात्र चालणार आहेत. तर ह्या नवरात्रीच्या दिवसामध्ये तर आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरायची असते. ही ओटी आपल्याला का भरायची आहे, कोणी भरायची आहे, कधी भरायची आहे, त्याचबरोबर ओटीमध्ये काय काय वस्तू द्यायच्या आहेत आणि कोणत्या स्त्रिया आहेत अशा की ज्यांनी ती ओटी चुकूनही भरू नये, त्याचबरोबर कुलदेवीची ओटी कशा पद्धतीने भरावी याबद्दल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, कुलस्वामिनी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, ओटी भरण्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे, त्याचबरोबर हे साहित्य कोणते घ्यायचे आहे, कोणत्या दिवशी ओटी भरायची आहे, त्याचबरोबर जर तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ओटी कुणाची भरायची आहे तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ ओटी भरण्याच्या पद्धतीमध्ये आहे. त्याचबरोबर ज्या देवीमुळे आपल्याला हे सौभाग्य मिळालं आहे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून अष्टमीला किंवा मग मंगल प्रसंगी देवी कुलदेवीची खणा नारळाने ओटी ही भरली जाते. आपल्या कुलदेवीची कोणतेही कार्य करण्या अगोदर आपण कुलदेवीची खणा नारळाने ओटी भरतो आणि मगच कोणतेही कार्य आपण करत असतो. तर पहा, देवी आईची ओटी भरण्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे साडीचा. तर साडी कोणती घ्यावी, तर पहा, बऱ्याच वेळा बऱ्याच महिला, बऱ्याच स्त्रिया ओटी भरण्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या साड्या आहेत तर त्या साड्या ओटी भरण्यासाठी वापरत असतात. कुणीतरी ती साडी आपल्याला दिलेली असते, आपण वापरत नसतो किंवा घरात पडून आहे आणि कुणीतरी ती आपल्याला दिलेली आहे म्हणून ती साडी आपण देवीची ओटी भरण्यासाठी वापरत असतो. तर बघा, अशी ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही. देवीची ओटी भरण्यासाठी जी साडी आपण घेणार आहोत तर ती साडी आपल्या पैशाने विकत आणलेली साडी असावी. जुनी, घरात पडलेली, खूप दिवसापासून आपल्याकडे असलेली, कुणीतरी दिलेली अशी साडी आपल्याला ओटी भरण्यासाठी घ्यायची नाही. एखाद्या साडीचा कलर डल असतो, ती हलक्या क्वालिटीची असते म्हणून ती आपण वापरत नसतो. घरात पडून आहे म्हणून अशी साडी आपण देवीची ओटी भरण्यासाठी काढत असतो. तर पहा, आपल्याला चुकूनही अशा पद्धतीची साडी देवीची ओटी भरण्यासाठी घ्यायची नाही. देवीची ओटी भरण्यासाठी साडी नेहमी कॉटनची, रेशमी घ्यावी आणि देवीला ओटी भरण्यासाठी घेणारी जी साडी आहे तर ती साडी नऊवारी असावी. आपण काय करतो तर सहावारी साडी आपण देवीची ओटी भरण्यासाठी वापरतो, कारण ती आपल्या घरामध्ये आपण सहावारी साडी नेसतो आणि आपल्या घरामध्ये सहावारी साडी असतात, त्यामुळे आपण ती साडी ओटी भरण्यासाठी वापरतो. परंतु आपल्याला असं करायचं नाही. आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी नेहमी नऊवारी साडी घ्यायची आहे. तिच्या कलरमध्ये पहा, हिरवा कलर, लाल कलर, गुलाबी कलर, नारंगी कलर अशा कलरमध्ये आपल्याला साडी ही घ्यायची आहे. तर पहा, देवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी आणि चोळीचा खण हा प्रामुख्याने अर्पण केला जातो. सहावारीऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे सुद्धा एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र म्हणजे आपण देवींच्या 9 रूपांची पूजा करत असतो. त्याचबरोबर देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवतांच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं. देवीला अर्पण करावयाची साडी ही रेशमी का असावी, देवीमधून निघणाऱ्या ज्या लहरी आहेत तर त्या रेशमी कपड्यामध्ये शोषून घेतल्या जातात, म्हणूनच आपल्याला रेशमी साडी ही निवडायची असते. त्याचबरोबर जरी तुमच्या साडीमध्ये ब्लाऊज पीस असेल तरी सुद्धा आपल्याला त्रिकोणी जो खण आहे तर तो खण घ्यायचा आहे. खास करून ओटी भरण्यासाठी आपल्याला साडी आणि खण हा घ्यायचा असतो. असं पाहिलं तर आपल्या इच्छेनुसार म्हणजे प्रत्येक भक्त यथाशक्तीनुसार हे जी ओटी आणि खण जे आहे तर ते घेऊ शकतात.
देवी असं कधीही म्हणत नाही की मला सहावारी साडी पाहिजे, नऊवारी साडी पाहिजे, हाच कलर पाहिजे, तोच कलर पाहिजे, हाच खण पाहिजे. त्या साडी घेण्यामागे काही शास्त्र आहे. त्यामुळे आपल्याला ती साडी रेशमी घ्यायची आहे आणि जे कलर सांगितले आहेत त्या पद्धतीने घ्यायची आहे. तर पहा, आपल्याला चुकून ही आपल्या अडगळीत ठेवलेली जुनी किंवा मग वापरत नसलेली साडी देवीची ओटी भरण्यासाठी कृपा करून वापरायची नाही. बघा, ओटी भरण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये आपल्याला नऊवारी साडी ठेवायची आहे. साडीवरती आपल्याला त्रिकोणी खण जो आहे तर तो घ्यायचा आहे. त्यावरती एक नारळ आपल्याला ठेवायचा आहे. नारळ नेहमी घेताना तो पाण्याने भरलेला असावा. हा आपल्याला कुणी दिलेलं किंवा घरात पूजा केलेलं नारळ असेल तर ते नारळ आपल्याला या ओटी भरण्यासाठी वापरायचं नाही. आपल्याला नवीनच आपल्या स्वतःच्या पैशाने खरेदी करून नारळ आणायचं आहे. नंतर आपल्याला त्या ताटामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ घेताना नेहमी व्यवस्थित तांदूळ घ्यायचे आहेत. कुठे तुटले फुटलेले आपल्याला तांदूळ घ्यायचे नाही. अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे. तांदळासोबत खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, त्याचबरोबर 11 रुपये किंवा मग 21, 51 अशी दक्षिणा आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे. कुंड घेताना ते नेहमी लेकूरवाळं असावं. हा कधी कधी आपल्या घरामध्ये एखादी सौभाग्यवती स्त्री येते तर मग तिच्या आपल्याला जेव्हा ओटी भरायची असते त्यावेळेस त्या तांदळामध्ये 1 रुपयाचं नाणं किंवा 11 रुपये हळकुंड असं हे टाकायचं असतं. हा पैसे टाकता आपल्याला कधीही कोणाची ओटी भरायची नसते. तर पहा, आपल्याला त्यानंतर एक गजरा किंवा मग एखादी वेणी आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे. त्याचबरोबर एक कुंकवाची डब्बी आपल्याला त्या वटीमध्ये ठेवायची आहे. जर कुंकवाची डब्बी आपल्याकडे नसेल तर आपल्या घरातलं जे कुंकू आहे एका छोट्याशा पुडीमध्ये बांधून ते ठेवलं तरी सुद्धा चालेल. पुडी हळदीने आपल्याला भरून त्यामध्ये ठेवायची आहे. तर अशा प्रकारे ह्या 2 पुड्या ठेवायच्या आहेत आणि 5 प्रकारची 5 फळं आपल्याला घ्यायची आहेत. त्याचबरोबर बघा, 5 फळं जर आपल्याला नाही मिळाली तर त्यातलं 1 फळ जरी असले तरी सुद्धा चालेल. यानंतर एक तांबूळ आपल्याला ठेवायचा आहे. तांबूळ म्हणजे एक पानाचा विडा. जो पानाचा विडा असतो पहा, तो विडा ठेवल्याशिवाय कुलदेवीची ओटी भरल्यासारखं अजिबात वाटत नाही आणि कुलदेवी प्रसन्न देखील होत नाही. त्यामुळे पानाचा जो विडा आहे ना त्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे विड्याचे जे पान आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत. तुम्ही 6, 1 डझन अशा बांगड्या ठेवू शकता. त्या बी काचेच्या ठेवायच्या आहेत. व्यतिरिक्त आपल्याकडे जे 16 शृंगाराचं साहित्य असतं त्यापैकी तुम्ही 16 शृंगाराचं साहित्य देखील त्यामध्ये ठेवू शकता. किंवा मग तुम्हाला काही वस्तू आणायच्या असतील तर त्या तुम्ही आणू शकता. जसं की टिकल्याचं पॉकेट असेल, कंगवा असेल, आरसा असेल, त्याचबरोबर नीलपेंट असेल, लिपस्टिक असेल, असे जे शृंगाराचे सामान आहे ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये असं एक सुद्धा ठेवू शकता. आता बघा, हे सर्व साहित्य घेऊन जर तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरामध्ये भरणार असाल तर मग तुम्हाला देवघरामध्ये अगोदर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आसन टाकायचं आहे आणि धूप दीप घरामध्ये आधी लावून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला ओटी भरायला सुरुवात करायची आहे. बिना आसनाचं आपल्याला बसायचं नाही. पहा, ह्या चैत्र नवरात्रात तुम्ही ओटी भरणार असाल तर तुम्ही मंगळवारी ओटी भरू शकता, शुक्रवारी ओटी भरू शकता. त्याचबरोबर अष्टमीला देखील तुम्ही ओटी ही भरू शकता, कारण अष्टमीला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्ही अष्टमीला ओटी भरू शकता. त्याचबरोबर नवमीला देखील तुम्ही ओटी भरू शकता. जर तुम्हाला ह्या चैत्र महिन्यात ओटी भरायची असेल तर तुम्ही पौर्णिमेला देखील ओटी भरू शकता किंवा तुमची जी कुलस्वामिनी आहे तिचा जो वार आहे त्या वाराला तुम्ही तिची ओटी भरू शकता. ज्या दिवशी तुम्हाला ओटी भरायची आहे त्या दिवशी सकाळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देवीची पूजा करायची आहे. देवीची आपल्याला जो टाक असेल, मूर्ती असेल किंवा मग फोटो असेल तिची पूजा करून घ्यायची आहे. जर फोटो असेल तर तो फोटो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या. जर मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्यावरती पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर ती फोटो पुसून त्याची पंचोपचार पूजा देखील तुम्ही करू शकता. ओटी भरणार आहात त्या दिवशी तुम्हाला देवीला काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य करून दाखवायचा आहे आणि नंतरच ओटी भरायची आहे. तर ओटी भरत असताना आपण ज्या काही ताटात वस्तू घेतलेल्या आहेत त्यांना आपल्याला अगोदर सर्वांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आता बघा, ओटी भरत असताना ज्या ताटामध्ये आपण नारळ ठेवलेला आहे त्या नारळाची शेंडी जी आहे तर ती देवीच्या दिशेने असावी.
तर ओटी भरत असताना आपल्याला आसन टाकून बसल्यानंतर आपल्याला ती ताट जे आहे तर ते हातात घ्यायचं आहे, दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे. नंतर ते ताट आपल्या छातीपर्यंत येईल अशा पद्धतीने आपल्याला धरायचं आहे. त्यानंतर हे ताट आपल्याला 3 वेळा देवीच्या चरणांशी न्यायचं आहे आणि 3 वेळा आपल्या छातीपाशी घ्यायचं आहे. असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे. तर काय करायचं, अगोदर देवीच्या चरणाशी लावायचं, नंतर छातीपाशी घ्यायचं, परत देवीच्या चरणाशी लावायचं, परत छातीपाशी घ्यायचं. तर असं 3 वेळा आपल्याला करायचं आहे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी आपल्याला भावपूर्वक प्रार्थना देवीला करायची आहे. असं केल्याने देवीचे भावपूर्वक तत्व जे आहे तर ते जागृत होण्यास मदत होत असते. यानंतर ही प्लेट जी आहे तर देवीची ओटीची प्लेट आपण घेतलेली ताट तर ते देवीसमोर आपल्याला ठेवायचं आहे. ठेवण्यासाठी तुम्ही एखादा पाटाचा उपयोग करू शकता, चौरंगाचा उपयोग करू शकता आणि त्यावरती देवीसमोर हे ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला देवीची ओटी घरामध्ये भरायची आहे. आता बघा तुम्हाला ह्या ओटीचं नंतर काय करायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही ओटी भरलेली आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ओटी तुम्हाला देवीसमोरच ठेवायची आहे. आता बघा ह्या ताटामध्ये जी काही आपण फळं ठेवलेली आहेत तर ती दुसऱ्या दिवशी ताट आपल्याला उचलून घ्यायचं आहे. त्यातली जी फळं आहेत तर ती घरामध्ये सर्वांनी खायची आहेत. त्यानंतर जे तांबूळ आहे तर ते आपण स्वतः ग्रहण करायचं आहे, ते इतर कुणालाही द्यायचं नाही. तर जी साडी, खण, त्याचबरोबर ज्या काही शृंगाराच्या वस्तू असतील किंवा बाकीच्या सर्व वस्तू असतील तर त्या आपल्याला एका पिशवीमध्ये भरून ठेवायच्या आहेत. ते जेव्हा तुम्ही तुमच्या मुख्य कुलपीठावर म्हणजे कुलस्वामिनीच्या मुख्य पीठावर जाता, म्हणजे जिथे तुमची मेन कुलस्वामिनी देवी आहे तिथे तुम्ही जाताल तेव्हा तुम्हाला ते सोबत घेऊन जायचं आहे. तर अशा पद्धतीने तिथे गेल्यानंतर तुम्ही तिची ओटी भरायची आहे आणि हे साहित्य तिथं तिच्या ओटीमध्ये घालायचं आहे. तर पहा, जर तुमच्या घराजवळ एखादे कुलदेवीचं मंदिर असेल, म्हणजे तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तिची ओटी ही भरू शकता. किंवा तुमच्या आसपास कोणत्याही देवीचं मंदिर जरी असलं तरी सुद्धा तिथे जाऊन सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने देवीला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरू शकता. किंवा मग तुम्ही त्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुमच्या घरातील तुमच्या कुळातीलच ज्या जावं असतील किंवा मग सासू असेल तर त्यांना तुम्ही वापरायला देऊ शकता. जी साडी वगैरे आहे तर ती, मग तुम्ही ती साडी स्वतः प्रसाद म्हणून सुद्धा वापरू शकता. कारण असं सुद्धा केलं जातं. नाहीतर काही जणांचे विचार असा असतात की देवीसाठी ही साडी आणलेली आहे तर मग ती देवीलाच अर्पण करायला हवी. तर मग काही जण देवीच्या मंदिरात जाऊन ती कुलदेवीची जी साडी आहे तिला अर्पण करतात. तर तुम्ही असं सुद्धा करू शकता. कोणत्या स्त्रिया अशा आहेत की त्यांनी देवीची ओटी भरू नये, तर पहा, ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत म्हणजे ज्या गरोदर आहेत त्यांनी चुकूनही कुणाचीही ओटी भरायची नाही. बाकीच्या लेडीजची सुद्धा नाही आणि त्याचबरोबर कुणाच्या कुलदेवीची सुद्धा त्यांनी ओटी भरायची नाही. कारण त्यांची ओटी ऑलरेडी भरलेली आहे, त्यामुळे त्यांनी कुणाचीही ओटी भरायची नसते. बघा, जर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो नसेल, मूर्ती नसेल, कोणत्याही देवीची फोटो नसेल तर मग तुम्ही ओटी कुणाची भरायची आहे. तर मग तुम्ही काय करू शकता, तर पहा, तुम्ही जर मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर त्या मंगल कलशाला हळदी कुंकू लावून तिला कुलदेवीचं स्वरूप आपण मानतो, मग त्याची ओटी तुम्ही भरू शकता. पहा, जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल आणि मंगल कलशाची तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापना केली असेल, कुलदेवीची स्वरूप मानून तुम्ही त्या कलशाची स्थापना केलेली असेल तर तुम्ही त्या कलशासमोर ही ओटी ठेवायची आहे, म्हणजे तिची ओटी भरायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला चैत्र महिन्यामध्ये कधीही तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता. बरोबर, ह्या नवरात्रामध्ये तुम्ही कधीही ओटी भरू शकता. मंगळवार, शुक्रवार या दिवशी देखील ओटी भरू शकता. अष्टमी, सप्तमी, नवमी या दिवशी देखील तुम्ही ओटी भरू शकता. किंवा मग चैत्र पौर्णिमेला सुद्धा तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता. पहा, मी सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करू शकता. तर पहा, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री कुलदेवी नमो नमः.